कौटुंबी संघाच्या विरोधात आपण पाहतोय किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 5 धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळी सरळ वाटणे फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आलाय षटकार. थोडासा ओव्हरपिच हाताळला आणि त्या ओव्हरपिच चेंडूचा फायदा फलंदाज राहुलने घेतलाय. षटका टोकलाय. धावसंख्या पुढे सरसावली आहे. फुलवा टप्प्याचा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. झेलची संधी पकडलाय. सोप्पा झेल. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. आणि आता पहिला फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. अकरा या आकड्यावरती पहिला धक्का बसला. पहिला फलंदाज 11 या आकड्यावरती बाद झालाय. आणि आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या क्रमांकावरती, तिसऱ्या स्थानावरती रोहित यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 11 या आकड्यावरती धावफलक. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक विक्रम बनवला गेला. 6 चेंडू आणि 6 षटकार लगावण्याचा कारनामा या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज वठार या क्रीडांगणावरती अभिजितच्या माध्यमातून आयसीसी पुणे संघाकडून खेळत असताना कालच्या दिवसामध्ये 6 बॉलवरती 6 षटकार लगावले गेले. हा रेकॉर्ड कालच्या दिवसामध्ये बनवला गेलाय. आजच्या दिवसामध्ये देखील रेकॉर्ड बनणार आहे. रेकॉर्ड बनवले देखील जातील आणि तोडले देखील जातील. रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 11 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिला बॉल वरती षटकार आला. थोडासा ओव्हरपिच चेंडू हाताळला मात्र त्यानंतर कमबॅक चांगला राहिलाय. चेंडू थोडासा पाठीमागे हाताळलाय. हा चेंडू जर पाहायला गेलं तर थोडासा ओव्हरपिच पुन्हा एकदा ब्लॉक होलचा हाताळला. बॅटची कडा घेतले. पाठीमागे शॉर्ट टर्मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. या एका सिंगलच्या मदतीने 12 या आकड्यावरती धावफलक. म्हणजेच काय तर कोणत्या तरी संघाचे 12 वाजणार आणि कोणता तरी संघ विजय मिळवणार. 12 धावा धावफलकावरती लीग पद्धतीचे सामने आहेत. आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर एक एक सामना आपल्याला महत्वाचा पाहायला मिळतो. कोणताही संघ कमी नाहीये, कोणताही संघ मोठा नाहीये या स्पर्धेमध्ये. कारण आपण पाहिलं असेल तर छोट्या संघांना देखील मोठ्या संघांना शमवलंय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. लॉंग ऑनच्या दिशेने हा फटका. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सुरुवातीचा काही काळ स्ट्रगल केला बॅटर्सने देखील, मात्र त्यानंतर हळूहळू हात खोलायला सुरुवात झाली आहे. उलवा टप्प्याचा पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉलला भेदून काढलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आलाय चौकार. याच दरम्यान 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 20. 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहायला गेलं तर 10च्या सरासरीने या 20 धावा बनवल्या गेल्यात. आतापर्यंत 2 दिवसाचा खेळ समाप्त झाला या स्पर्धेचा. आणि त्यापैकी अगदी जर विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतो. मात्र त्यानंतर संध्याकाळचं सत्र हे गोलंदाजांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतं. काल पहिल्या 2 दिवसांची कहाणी अशा प्रकारे राहिली आहे. मात्र आता
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कोण आलाय? येवलूरचा एक युवा सुपरस्टार, युवा फिरकीचा जादूगर कृष्णात काशीद गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातून या खेळाडूची देखील चर्चा रंगते. अगदी कमी वयामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठमोठ्या संघांचं दार या खेळाडूने ठोठावलंय. तो खेळाडू गोलंदाजीच्या ट्रॅक वरती कृष्णात काशीद फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल केला जातोय. ब्रिजेश यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये ब्रिजेश पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस देखील टप्पा पडला, उसळी घेतली, शरीराचा वेध घेतला, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावा बनवल्या गेल्या, त्यापैकी 6 मध्ये 12 धावांची खेळी ही नक्कीच यांच्या विनोदच्या बॅटमधून आल्या आणि त्याचबरोबर रोहित थोडासा स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. रोहितच्या बॅटमधून तितक्याशा धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालेल्या नाहीयेत. ओ रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी बॉल सीमारेषेच्या दिशेने, मात्र झेल पकडला गेलाय. पंचांचा इशारा काय आलाय? पंचांचा इशारा इथे नो बॉलचा आलाय. म्हणजेच एका चेंडूवरती 3-3 रिझल्ट आपल्याला पाहायला मिळाले. नो बॉलचा इशारा आलाय. फटका तर चांगला केला, क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार राहिला, मात्र त्यानंतर पंचांचा नो बॉलचा इशारा. म्हणजेच काय, पंच देखील चांगली भूमिका बजावत असताना पाहायला मिळतात. 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती 22 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. रिव्हर्सचा फटका घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं, मात्र गोलंदाजाची चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. ओ यावेळेस देखील पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, फ्री हिटच्या बॉल वरती डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता फ्री हिटच्या बॉल वरती झाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या अगोदरचा चेंडू देखील चांगला हाताळला, मात्र थोडीशी चुकी, आपली मर्यादा ओलांडली आणि त्यामध्ये पंचांनी दंडित केला आणि धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती आणि खऱ्या अर्थाने कौतुक ब्रिजेश यांचं करावं लागणार आहे. खऱ्या अर्थाने धावा रोखल्यात. कोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने फटका केला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट मिळते. आता माघारी परतावं लागतंय. विनोद यांची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 2, विनोद बॅक टू द पॅव्हिलियन. मायकेल यांना आपण पाहतोय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वरती आडवा बॅटने फटका केला, प्रोटेक्शन आले डीप मधून. सिंगल कंप्लीट केली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 23 या आकड्यावरती धावफलक 23 ऑन द बोर्ड. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे, मात्र ब्रिजेश यांचं कौतुक खऱ्या अर्थाने करावं लागणार आहे. कारण जिथे धावांचा पाऊस पाडला जातो, ज्या मैदानावरती आपण मोठमोठी धावसंख्या उभारताना पाहायला मिळते, त्या मैदानावरती धावा रोखल्या गेल्या आहेत. अर्थातच आतापर्यंत 1.4 षटकामध्ये 8च धावा खर्च केल्यात आणि एक महत्वाची विकेट देखील मिळवून दिल्या. सफल झाले. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे देखील डॉट बॉल आला. इथे निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे.
23 या आकड्यावरती धावफलक स्थिरावलंय. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कुठेतरी जर विचार केला तर सुरुवातीला कृष्णावरती विश्वास दाखवला होता, मात्र त्यानंतर स्वतः पुन्हा एकदा आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आणि पुन्हा एकदा धावा रोखलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये धावा रोखण्याचा कारनामा केला. या अगोदरचं षटक महागडं होतं, मात्र या गोलंदाजाने धावा रोखला. पुन्हा एकदा आडवा बॅटने फटका केला. प्रोटेक्शन आहे, मात्र त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. या शेवटच्या बॉलवरती चौकार. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या 9च्या सरासरीने 27 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर, अर्थातच कृष्णात काशीद गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी आता मात्र कृष्णात काशीदच्या खांद्यावरती दिली गेली आहे. येवलूस गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. या खेळाडूची देखील चर्चा आहे. 22 वर्षाचा खेळाडू आहे. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर वय कमी आहे, मात्र स्वप्न मोठी आहेत आणि ती स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि त्याला मात्र आता आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. कृष्णात काशीद मॅन फ्रॉम येवलूज गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सज्ज झालाय. समोर स्ट्रायकिंग एंड वरती मायकल यांना आपण पाहतोय. पहिला बॉल वरती बॅटची लिडिंग एज फ्लाइंग स्लीप मध्ये झेल पकडलाय. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. पहिल्या बॉल वरती आपल्या फिरकीची जादू. तिसरा धक्का, तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिजित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित यांना आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहतोय. 5व्या क्रमांकावरती 5व्या स्थानावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. दुसऱ्या बाजूला कृष्णात काशीद पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिल्या. ओ यावेळेस देखील वळण टप्पा पडला. बाहेरच्या दिशेला गरकन वळालाय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. कृष्णात काशीद खऱ्या अर्थाने युवा गोलंदाज आहे. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा देखील या खेळाडूचा देखील उल्लेख केला जातो. सातत्याने दक्कन पन्हाळा संघाकडून देखील प्रतिनिधित्व करत असताना आपण त्याला पाहतो. लोअर फुल टॉस ऑन साईडला रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न इथे देखील जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन येते डीप मधून. एक सिंगल कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने 28 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न म्हटलं जाताना अगर की सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते आणि त्यामुळेच उलटा फुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 28 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 ऑन दी बोर्ड. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती स्ट्रायकिंग एंड वरती रोहितला आपण पाहतोय. रन बॉल बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केलंय. डीप मधून प्रोटेक्शन येतंय. सिंगल कंप्लीट झालंय. थोडंसं फंबल झालंय. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारत. धावसंख्येचा विचार केला तर 30 या आकड्यावरती धावफलक.
यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड आहे, चायनीज कट, रुबी कट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी नशिबाची साथ, येतोय नशिबाचा चौकार. चौतीस या आकड्यावरती धावफलक 34 ऑन दी बोर्ड. अजूनही एका चेंडूचा केस शिल्लक आहे. खऱ्या अर्थाने चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला, मात्र नशिबाची साथ फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 34 या आकड्यावरती धावफलक 34 ऑन दी बोर्ड. हो, यावेळेस स्लॉट मध्ये इट्स आउट ऑफ दी प्लॉट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेसाठी कृष्णाच्या विरोधात आक्रमण. रोहितच्या बॅटमधून आलाय षटकार. चार षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस पुन्हा एकदा 10च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 3 गड्यांच्या मोबदल्या आहेत. 4 षटकांच्या अखेरीस 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं. ओडमचे डीजे मास्टर सोमनाथ यांचं एक सुमधुर गाणं आपण ऐकणार आहोत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रणजित याला आपण पाहतोय. आणखीन एक फिरकीपटू, आणखीन एक फिरकी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रणजित पाहायला मिळतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी रणजितच्या खांद्यावरती दिली गेली आहे. पहिल्या 4 षटकामध्ये बनवल्या गेल्या 40 धावा. आता मात्र स्लॉग ओव्हरचं पहिलं षटक हाताळण्यासाठी रणजित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला, वळण पाहायला मिळालंय. ड्रॅग केला ऑन साइडला, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 41 आकड्यावरती पाहायला मिळतं. 41 ऑन दी बोर्ड. पहिला चेंडू बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली. पहिल्या बॉलवरती टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला पळाला, फलंदाजाला देखील कुठेतरी अडचणीमध्ये टाकलं आणि त्यामुळेच फक्त आणि फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. हो, यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट ची संधी होती मात्र झेल सोडला आणि त्यानंतर चौकार देखील आलाय. झेलची संधी होती, विकेट मिळवण्याची संधी होती. रोहित सारखा बॅटर ज्याच्या बॅट मधून षटकार आलाय त्याची विकेट मिळवण्याची संधी, झेल सोडलाय आणि 4 धावा देखील धावफलकावरती ऍड झाल्यात. पंचेचाळीस आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. एक सोप्पा झेल सोडला गेला. कुठेतरी जर पाहायला गेलं तर संधी होती. रोहितच्या बॅटमधून सुरुवातीच्या कालावधीमध्ये संघर्ष झाला, मात्र त्यानंतर धावा यायला त्याच्या बॅटमधून देखील सुरुवात झाली आणि आता त्याचा झेल इथे जोडला गेला. हो, यावेळेस पुन्हा एकदा वळण घेणारा बॉल, जादू पाहायला मिळते. बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या अगोदर कृष्णाच्या बोटांची जादू पाहिली आणि आता रणजितच्या बोटांची जादू पाहायला मिळते. 45 आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. 45 ऑन दी बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5वं षटक, स्लॉग ओव्हरचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. लोअर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न, संपर्क तितकासा खास नव्हता, टायमिंग नव्हतं. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या मात्र 47 या आकड्यावरती सिंगल डबल धावा देखील महत्वाच्या आहेत. मैदानावरती विचार केला तर बॅटिंग करत असताना चौकार षटकाराबरोबर सिंगल डबल धावा, कारण या मैदानावरती धावांचा पाऊस सकाळच्या सत्रामध्ये पाडला जातो. सफल झाले, ऑन साइडला फटका केला, प्रोटेक्शन येते डीप मधून. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश देखील येत आहे. 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 49 या आकड्यावरती धावफलक, 49 ऑन दी बोर्ड. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड आक्रमण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी रोहितच्या पाठमधून हिटमॅन स्टाईल आलाय षटकार.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पुन्हा एकदा कृष्णात काशीद आपल्याला पाहायला मिळतोय. मन फ्रॉम येवलूचा युवा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. या अगोदरचं षटक 13 धावांचं राहिलं आणि आता या षटकामध्ये विश्वास दाखवलाय. पहिल्या बॉल वरती गिरकी घेतली, एक सिंगल कंप्लीट केली जाते लेग पाईच्या स्वरूपात. ही सिंगल आमचे प्रशांत पाटील सर या सामन्यासाठी पंच आणि त्याचबरोबर अनिल सावंत सर पंचांची भूमिका पार पडत असताना पाहायला मिळतात. लेग पाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव 56 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 56 ऑन दी बोर्ड. शेवटचं षटक स्लॉग वरचं षटक आहे. या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील खऱ्या अर्थाने विचार केला तर पहिल्या 2 दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्येच 90 पार केली गेले, मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी धावांची कमी पाहायला मिळते. वा क्या बात आहे. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर टायमिंग नव्हतं, संपर्क नव्हता. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल धाव लेग बाईसच्या स्वरूपात धावफलकावरती लगावली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 57 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 57 ऑन दी बोर्ड. 57 धावा धावफलकावरती. या अगोदरच्या षटकामध्ये विचार केला तर कृष्णात काशीद शेवटच्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. थोडेसे वेगात चेंडू हाताळले जात आहेत. वेगावरती स्वारून गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आता केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलची संधी, झेल 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 टिपलाय. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला त्याचबरोबर याच वटार परिसरातील एक स्पॉन्सर विजय कुंभार सर यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. सर आपल्याला विनंती आहे आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. विजय कुंभार सर मैत्रीतल्या दुनियेतला राजा माणूस म्हणून देखील यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांचं देखील इथे आगमन झालंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुरेश यांना आपण पाहतोय. 4 फलंदाज बाद झालेत. 6व्या क्रमांकावरती सुरेश बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 57 या आकड्यावरती 4था धक्का बसलाय. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर पहिल्या 2 दिवसामध्ये सकाळच्या सत्रातल्या पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस 90 धावा बनवल्या गेल्या. पहिल्या दिवसामध्ये तर 92 बनवल्या गेल्या आणि 93 चेस देखील केल्या गेल्या होत्या. दुसऱ्या दिवसामध्ये देखील ते चित्र 90 धावा पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बनवल्या गेल्या. मात्र या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये थोडीशी धावांची पुंजी पाहायला मिळते. यावेळेस वळण घेणारा बॉल, काय चेंडू हाताला गिरकी घेतली आहे आणि आता यावेळेस रनआउटच्या स्वरूपात विकेट देखील सॅक्रिफाईस करावी लागते. येस, व्हाईट चेक साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. परीक्षा असणार आहे आता मात्र तिसऱ्या पंचांची आणि त्याचबरोबर आमच्या केडीसी लाईव्हची आता देखील प्रतीक्षा असणार आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा आला. यस इज अ फेअर डिलिव्हरी, म्हणजेच काय डॉट बॉल आलाय आणि विकेट देखील आले रनआउटच्या स्वरूपात. माघारी परतावं लागतंय. रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस सुरेश यांना करावी लागली आणि आता नवीन बॅटर त्यांची जागा घेण्यासाठी शहाजी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कृष्णाची बोटांची जादू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केले, सातत्य या षटकामध्ये राखलाय. लोअर फुल टॉस ऑन साईडला केला गेला. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चाललाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये यश येईल का? दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिथे मात्र यश देखील आलाय. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने 59 या आकड्यावरती धावफलक 59 ऑन दी बोर्ड. एका चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका खऱ्या अर्थाने निर्णायक फटका ठरू शकतो. पाहावं लागेल, मोठा फटका घ्यावा लागणार आहे. एक सर्वोत्तम धावसंख्या उभा राहायची असेल या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला या षटकामध्ये कृष्णातने फलंदाजांना रोखलाय. फलंदाजांच्या विरोधात अचूक टप्पा राखलाय, नियंत्रण देखील राखलाय. आता या शेवटच्या बॉलवरती काय होणार? शेवटचा बॉल, अतिशय प्रचंड वेग, भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय.
फक्त आणि फक्त एक सिंगल लेग बाईसच्या स्वरूपात धावफलकावरती ऍड होईल आणि या एका सिंगलच्या मदतीने 60 या आकड्यावरती धावफलक 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 6 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या त्या 60 5 गड्यांच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी आता हॉटेल किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाला बनवायचे आहेत 36 चेंडू आणि 61 धावा. तोपर्यंत ऐकूया एक डीजेचं सुमधुर गाणं ओव्हर टू डीजे. चला यानंतरचा होणारा सामना चला यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला 501 कोडोलीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच एम चे सनरायझर्स वठारचा संघ. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातलं दुसरं महायुद्ध रंगताना पाहायला मिळणार आहेत. टेनिस क्रिकेट पटलावरचे अनेक तारे सितारे आता या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चला दोन्ही टीम्स कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचंय.
नाव काय? माझी की आता ह्याच्या सचिन कांबळे वटारचे सरपंच ना वटारचे पूर्ण वटारचे. चला दरम्यान यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक वठार गावचे सरपंच अर्थातच सचिन कांबळे सर यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. आणि त्याचबरोबर जॅकी कुरुणे सर आणि सचिन कांबळे सर वटारगावचे सरपंच यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. पहिला बॉल वरती एक्स्ट्रा कव्हर्सला घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाल्या. सचिन यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अमर आणि रणजितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बनवायच्या 61 धावा. पहिला चेंडू डॉट आलाय. ओ यस बाकफुटला गेले. दिशा दिली. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक येतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येला आता श्री गणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. खातं उघडलंय. अकाउंट ओपन झालंय आणि आता श्री गणेशा झालाय. 34 मध्ये 60 ची आवश्यकता आहे. येणारे 34 बॉल आणि बनवायच्या 60 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर संपर्क नव्हता. मात्र विकेट किपरला देखील बीट केलाय. हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय. चौकार 22च्या स्वरूपात चौकार आलाय. फलंदाजाला देखील बीट केला आणि त्याचबरोबर विकेट किपरला देखील बीट केला आणि 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. 5 या आकड्यावरती धावफलक. चला दोन्ही टीम्स कॅप्टन 500 कोडोले आणि त्याचबरोबर MJ सनरायझर्स वटार दोन्ही संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं. 5 या आकड्यावरती धावफलक. 5 ऑन द बोर्ड. 33 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. येणारे 33 बॉल आणि बनवायच्या 56 धावा. चौकार आलाय. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस स्वीप केलाय. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर 4 धावा या धावफलकावरती लगावल्या जातील. आणखीन एक चौकार रणजितच्या पाठमधून. आता आलाय बॅटच्या सहाय्याने पहिला चौकार. चला MJ सनरायझर्स वटार कॅप्टन रोहित मरळे आपण यायचं नाणेफेकीसाठी. रोहित मरळे MJ कॅप्टन लगेच नाणेफेकीसाठी यायचं. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंचांचा बोट झालाय आकाशाकडे. विकेट मिळते. रणजित बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मोरे दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर आता मात्र बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. 9 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. पहिला धक्का बसला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण मोरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. 31 मध्ये 52 बनवायचे. 31 चेंडू आणि आवश्यकता 52 धावांची. ओ यावेळेस बॅकफुटला जाऊन दिशा देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका घेण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 9 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस
एका गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 52ची आवश्यकता आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये रोहितला आपण पाहतोय बॅटच्या सहाय्याने, याच्या बॅट मधून देखील धावा आल्या, त्याला आता मात्र आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी रोहितच्या खांद्यावरती दिली गेली. पहिल्या षटकामध्ये 9 धावा बनवल्या गेल्या आणि आता 30 मध्ये बावरण्याची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अमर यांना आपण पाहतोय. अमर आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली गेली. बॅकफुटला गेले, ऑन साइडला आडवा बॅटने फटका केलाय, प्रोटेक्शन येत आहे डीप मधून, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी आलाय. अमरच्या बॅट मधून चौकार. यावेळेस बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेमध्ये कट केलाय, क्षेत्ररक्षक येतोय, एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती 28 मध्ये 47 बनवायचे आहेत. येणारे 28 बॉल आणि या 28 बॉल मध्ये बनवायच्या आहेत 47 धावा. कुठेतरी जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू देखील अकूट टप्प्याचा हातायला, त्यानंतर देखील दुसरा चेंडू अकूट टप्प्याचा हातायला, मात्र दिशा महत्वाची होती. पहिल्या बॉलवरती थोडासा शरीरावरती टाकलेला चेंडू पाहायला मिळाला, थोडासा शरीर धरण्याचा प्रयत्न, यष्ट्यांच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न आणि त्यामुळे चौकार आला आणि दुसऱ्या बॉलवरती दिशा चांगली पाहायला मिळाली. यस, यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा टप्पा पडला, उसळी घेतली सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 27 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलाय. हा चेंडू नक्की चांगल्या प्रकारे हाताळलाय. जर विचार केला तर टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल प्रवीण मोरे यांना कुठेतरी अडचणीमध्ये टाकून गेलाय. धावसंख्या रोखली 14 या आकड्यावरती, 27 मध्ये 47 ची आवश्यकता. यावेळेस बाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा एक सिंगल, स्क्वेअर ड्राईव्हच्या फटक्यावरती फक्त आणि फक्त एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल 15 या आकड्यावरती. धावफलक मात्र जाऊन पोहोचताय 15 ऑन दी बोर्ड. चला, दरम्यान नाणेफेक झालंय, नाणेफेक जिंकलाय 500 कोडोली संघाने. यावेळेस आडवा बॅटने फटका आकाशाला गबसनी घातली, आकाशाला बुक्की मारली, बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आलाय षटकार. चला, किरीशच्या एका सुमधुर गाण्यानंतर पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 21 या आकड्यावरती धावफलक. अमरच्या बॅट पदून आता मात्र एक मोठा फटका आलाय. उंची छोटी आहे, मात्र कीर्ती महान या खेळाडूची पाहायला मिळते. एक षटका टोकलाय. यावेळेस एक्स्ट्रा कबसला, एक्स्ट्रॉर्डिनरी फटका, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर लगेच झालाय चौकार. धावसंख्या आता मात्र 2 षटकांच्या अखेरीस 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. जिंकण्यासाठी 24 बॉल, आवश्यकता 36 ची आहे.
चला दरम्यान नाणेफेक जिंकलाय 500 कोडोली संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केलंय बॅटिंगसाठी एमजे सनरायझर्स वटार संघाला. खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर महेश जगताप सर यांच्या मालकीचा संघ आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला 500 कोडोली एसके टेलर सर यांच्या मालकीचा संघ, या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल, हे महायुद्ध रंगणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अभिजित यांना आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इथे डॉट बॉल आला. आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता झालं. प्रवीण मोरे खऱ्या अर्थाने स्ट्रगल करत असताना पाहायला मी तर बॅटच्या साह्याने धाबा आलेला नाहीये. ती चिंतेची बाब राहिली. बॅटच्या साह्याने धाबा येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अमर चांगली बॅटिंग करतात आणि त्यांना साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. 6 मध्ये 16 धाबा त्यांच्या बॅटमधून 266च्या स्ट्राईक प्रयत्न आलेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, सरळ बॅटने पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर बॅटच्या आतल्या साईडला बॉल आदळतोय. एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 26 ऑन दी बोर्ड. येणारे 22 बॉल आणि या 22 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. 22 मध्ये 35 आता बनवायच्या. 26 या आकड्यावरती धावफलक. 26 धावा, 26 ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अभिजितला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, मात्र त्यांच्या विरोधात कोण आहे? अमर आपल्याला पाहायला मिळतोय. अमरच्या बॅटमधून धावा आल्यात. षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. टप्प्याचा हुक केलाय आणि धावा बुक केल्यात. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार अमरच्या बॅटमधून. तीस या आकड्यावरती धावफलक. 30 ऑन दी बोर्ड. यावेळेस इथे जर पाहायला गेलं तर आउटसाइड दी ऑफ स्टंप, पंचांचा इशारा. इट्स अ डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. 30 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावलंय. 20 मध्ये 31 धावांची गरज आहे. 20 मध्ये अजूनही 31 म्हणजेच काय, अर्धा पल्ला पार पडला. अजूनही अर्धा पल्ला पार पडायचा आहे. अर्धा डोंगर अजूनही भेदायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातोय. डीप मधून प्रोटेक्शन येत आहे. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थांबवला जात आहे. चांगला कॉल, चांगला निर्णय घेतला गेलाय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 31 या आकड्यावरती. 19 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. येणारे 19 बॉल आणि 30 ची गरज आहे. या मॅच मध्ये कोणता संघ बाजी मारणार, कोणता संघ या पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवणार? पहिला सामना थोडासा लो स्कोरिंग, या मैदानाचा भौगोलिक विचार केला तर लो स्कोरिंग सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ आहे 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 32 ऑन दी बोर्ड. आता मात्र कुठेतरी विचार केला तर थोडासा खराब वाटायला. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर एका सेट प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरले, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये या चेंडूवरती तुर्तास अपयश आलाय. 19 मध्ये 29 ची गरज आहे. 19 चेंडू आणि आवश्यकता 29 धावांची आहे. यस, इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजेच काय, आता मात्र फ्री हिटची संधी असणार आहे. आता फ्री हिटचा बॉल असणार आहे. आता प्रवीण मोरेकडे संधी असणार आहे. कारण पाहायला गेलं तर सुरुवातीचा काळ संघर्षाचा राहिलाय आणि आता संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. 19 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका येणार का, की पुन्हा एकदा अशा प्रकारची गोलंदाजी राहिली की या षटकामध्ये धावा देखील आल्यात, निर्धाव चेंडू देखील हाताळले गेले. 50-50 षटक पाहायला मिळाले. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. शेवटच्या बॉलवरती आडवा बॅटने फटका केला. फ्री हिटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक झेल पर्यंत पोहोचतील. झेल ड्रॉप झालाय. मात्र इथे एक सिंगल धावफलकावरती लगावली जाते. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 34 या आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. 34 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि या 18 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे 27 धावांची. प्रवीण मोरे आणि अमरची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय. 18 चेंडू, आवश्यकता 27 धावांची. तोपर्यंत ऐकूयात एक डीजेचं सुमधुर गाणं.
18 चेंडू आणि 27 आवश्यकता आहे. 34 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. जिंकण्यासाठी 18 मध्ये 27 आवश्यकता आहे. म्हणजेच काय तर 9च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोण आलाय? सचिन यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहतोय. चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय सचिन यांच्यावरती. यस, यावेळेस आउटसाइड दी ऑफ स्टंप फुटवर्क नाहीये, फुटवर्क दिसत नाहीये. फलंदाज प्रवीण मोरे 8 चेंडू आणि 3 धावा. खऱ्या अर्थाने यो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग, शांत बॅटिंग केली जाते. फुटवर्क महत्वाचं आहे, ते फुटवर्क दिसत नाहीये. यस, यावेळेस देखील पुन्हा एकदा फुटवर्कची कमतरता, पुन्हा एकदा तेच चित्र, पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 निर्धाव चेंडू इथे हाताळले जात आहे. काय गोलंदाजी केली जाते? म्हटलं जातं मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे, मात्र ती फुटवर्कची कमतरता प्रवीण मोरे कडून पाहायला मिळते आणि त्यामुळेच कुठेतरी संघाने निर्णय घेतला, प्रवीण मोरेंनी देखील निर्णय घेतला की स्वतःला माघारी धाडण्याचं. रिटायर्ड आउटच्या स्वरूपात प्रवीण मोरे माघारी परतत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर राजेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 16 मध्ये 27 आवश्यकता आहे. राजेंद्र यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या पहिल्या बॉलवरती आडवा बॅटने ऑन साईडला टर्न केलंय. प्रोटेक्शन डीप मधून येते. सिंगल कंप्लीट झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 35 ऑन दी बोर्ड. 15 मध्ये 26 आवश्यकता. येणारा प्रत्येक बॉल महत्वाचा येणार आहे, असणार आहे. येणारा प्रत्येक बॉल हा संघर्षाचा असणार आहे. येणारी प्रत्येक धाव देखील संघर्षाची असणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना मैदानाच्या आतमध्ये, कारण आता जिंकण्यासाठी 15 मध्ये 26 आवश्यकता आहे. सामना महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. विचार केला तर हा सामना महत्वाचा आहे. खोलवा टप्प्याचा आहे. यावेळेस देखील वाईड यॉर्करचा प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा यश. एक सिंगल धाव धावफलकावरती पुन्हा एकदा लगावली जाते आणि धावसंख्येचा आता विचार केला तर 36 या आकड्यावरती धावफलक. 36 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 36 ऑन दी बोर्ड. 14 चेंडू आणि आवश्यकता 25 ची. 14 मध्ये 25 बनवायचं. सामना आता रंगतदार अवस्थेत जात असताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नव्हता. पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक सिंगल या षटकामध्ये आतापर्यंत. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा खर्च झाला आहेत आणि त्याचबरोबर 2 निर्धाव चेंडू हाताळले गेले. चांगली गोलंदाजी राहिले, नियंत्रण राखलं या गोलंदाजाने. धावा रोखलाय. 37 या आकड्यावरती धावफलक. 13 मध्ये 24 ची गरज आहे. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी ऑफ स्टंप. क्या बात आहे, क्या बात आहे. निर्धाव चेंडूची सांगता षटक संपलंय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 37 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 12 बॉल आवश्यकता आहे 24 धावांची. तर त्याचबरोबर गोळावाल्यांचा जो गाडी आहे, गोळावाल्यांची जी हातगाडी आहे ती बाजूला लावायची आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राहुल यांना आपण पाहतोय. 12 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे.
येणारे 12 बॉल आवश्यकता आता मात्र 24 धावांची आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगली धावगती राखली, त्यानंतर विचार केला तर गोलंदाजांनी शिकंजा कसला, पुन्हा एकदा अडचणीमध्ये टाकला. त्याचबरोबर इचलकरंजीचा फिरकीचा जादूगर अर्थात जावेद संधी यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. 4 षटकांच्या अखेरीस 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 37 ऑन दी बोर्ड. बागफुटला गेले, यावेळेस कट केलं, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 39 आकड्यावरती एक एक धाव महत्वाची असणार आहे. आता या मॅच मध्ये एक एक धाव महत्वाची असणार आहे, कारण सामना शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचलाय. 11 मध्ये 22 ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्यात, धावा रोखाव्या लागतील गोलंदाजांना, मात्र त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग आक्रमक करावी लागणार आहे फलंदाजांना. यस, यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि झेल देखील पकडलाय. विकेट मिळते, माघारी परतावं लागतंय. आणखीन एक फलंदाज, धक्का क्रमांक 3, राजेंद्र बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद यांना आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. 10 मध्ये 22 धावांची गरज आहे. येणारे 10 बॉल आवश्यकता 22 धावांची आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर गोलंदाजांनी या मॅच मध्ये शिकंजा कसलाय, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीमध्ये टाकलंय. एक अधिक खिंड, दुसऱ्या बाजूला अमर देखील लढवतोय, मात्र त्याला आता साथ देणं गरजेचे आहे. दुसऱ्या बाजूला देखील विकेट टिकवणं, धावा बनवणं दुसऱ्या बाजूने देखील गरजेचं आहे, कारण समीकरण कठीण होत चाललंय. 10 मध्ये 22 ची आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल आवश्यकता 22 ची असणार आहे. नवीन बॅटर प्रमोद यांना आपण स्ट्रायकिंग गेन वरती पाहतोय. 5व्या षटकाचा काही चालू आहे. यस, आउट साइड डी ऑफ स्टंप इथे दंडित केलं जात आहे. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आहे आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 40 ऑन दी बोर्ड. 40 धावा धावफलकावरती. 40 या आकड्यावरती धावफलक. 10 मध्ये 21 ची गरज आहे. येणारे 10 बॉल आवश्यकता 21 ची असणार आहे. कुठेतरीच या मॅच मध्ये विचार केला तर गोलंदाजांनी कमाल केल्या पहिल्या इनिंग मध्ये देखील आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये देखील. यावेळेस देखील खाली राहणारा बॉल सबमरीन डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. इथे देखील फुटवर्कची कमतरता पाहायला मिळते. कुठेतरी विचार केला तर फुटवर्क दिसत नाही. फुटवर्कची कमतरता सातत्याने सध्याच्या घडीला किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाच्या फलंदाजांची पाहायला मिळते आणि त्यामुळेच अडचण वाढत चालली. 9 मध्ये 21 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडूवरती आता मात्र धाव येणं गरजेचं आहे, मोठे फटके येणं देखील गरजेचं आहे. या मॅच मध्ये येणारे 9 चेंडू आणि 21 ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 21 बनवायचे, सोपं नाही आहे समीकरण. यावेळी समोरच्या दिशेने फटका केलाय. समोरचं क्षेत्र क्रिकेट जगतातील सगळ्यात सेफ फटका, बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आलाय चौकार. येस, आता मात्र 44 या आकड्यावरती धावफलक. येणारे 8 बॉल 17 ची आवश्यकता. 8 मध्ये 17 बनवायच्या. पहिला सामना आता मात्र रंगतदार अवस्थेत जात असताना पाहायला मिळतोय. यस, बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा यष्टांच्या पाठीमागे बिहाइंड विकेट, चांगली विकेट किपिंग पाहायला मिळत आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. 7 बॉल आणि या 7 बॉल मध्ये 17 धावा बनवायच्या. कुठेतरी पहिला 2 षटकामध्ये फलंदाजी चांगली राहिली होती किनारा स्पोर्ट्स संघाचे, आता अडचणीमध्ये टाकलाय. व यावेळेस आडवा बॅटने फटका केलाय. पिकअप स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती दस्तक. या अखेरच्या चेंडूवरती, या निर्णायक चेंडूवरती ठोकलाय षटकार.
6 चेंडू आणि 11ची आवश्यकता आहे. अखेरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती विश्वास कोणावर दाखवलाय? अर्थातच सुरेश कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अखेरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 5 षटकामध्ये 10च्या सरासरीने 50 बनवल्या गेल्या आणि आता 6 मध्ये 11ची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतो. म्हटलं जातं ना, यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिलं म्हणजे स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. आणि आता मात्र आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळ दोन्ही संघांना करावा लागणार आहे, कारण दोन्ही संघ महत्वाचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय कळंबी स्पोर्ट्स कळंबीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये किनारा स्पोर्ट्स किनाराचा संघ. 6 बॉल 11ची आवश्यकता आहे. यस, पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. प्रोटेक्शन येत आहे डीप मधून. झेलची संधी, झेल सोडला आणि धावा किती मिळतील? 4 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा 30 म्हण मराठी मधली, तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं दुपाटनं. 4 धावा धाव फलकावरती ऍड झालेत. चौपन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताय. अकुट टप्प्याचा हुक केलाय, धावा बुक केल्या जातील. अमरच्या पाठमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे. म्हटलं जातं ना, संकटात सापडल्यावर घाबरू नका, कारण संकट ही तुम्हाला नवीन रस्ता दाखवण्यासाठी येतात आणि तो नवीन रस्ता कोणी शोधलाय? अर्थातच अमरने शोधलाय. 13 चेंडू आणि 30 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून साकारली गेली आहे. जिंकण्यासाठी 4 बॉल 3ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 3 बनवायचे. पहिल्या बॉल वरती संधी होती माघारी धाडण्याची अमर सारख्या बॅटरला, मात्र ती संधी चुकली आणि जीवनदान मिळालंय. अर्थातच आता मात्र फलंदाज झाला आणि त्या जीवनदानाचा फायदा. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. आणि झेल सोडला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती देखील चौकार आला. समीकरण बदललंय. सामन्याचं चित्र बदलतंय. येणारे 4 बॉल आवश्यकता 3 धावांची आहे. रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना स्काय चषकाचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातला हा पहिला सामना आता मात्र रंगतदार अवस्थेत पाहायला मिळतोय. 4 बॉल 3ची गरज आहे. धावा रोखाव्या लागणार आहेत. पुन्हा एकदा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक, वॅकेंट एरिया. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावेसाठी वाटचाल. दुसरी धाव देखील कंप्लीट झाले. कलेक्शन खराब, फेकी खराब. तिसरीचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता माघारी परतावं लागतं. विकेट मिळते. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट आली आहे. अमर यांची खेळी संपुष्टात आली आहे. मात्र कसबा बावडा किनारा स्पोर्ट्स संघ, अमर यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळा होऊन जाऊ द्या अमरसाठी. काय खेळ केलाय, सातत्य राखलंय. 14 चेंडू आणि 14 चेंडू मध्ये धावा किती बनवल्यात? तर 32 धावा. अगदी मॅच विनिंग खेळी त्यांच्या बॅटमधून साकारली गेली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. स्कोर लेव्हल आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल, याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. रोखल्या जातील का धावा? रोखण्याचा कारनामा गोलंदाज करेल का? हे आता पाहावं लागणार आहे. 3 चेंडू आणि बनवायच्यात 1 धावा. 60 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि 1ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती प्रमोद यांना आपण पाहतोय. रोखली जाणार काही 1 धाव या चेंडूवरती पाहावा लागणार आहे. ड्राईव्ह केलाय, ऑन साइडला टर्न केलाय, धावा मिळतील इथे मात्र 4 आणि सामना जिंकलाय. विजयाचा इथे मात्र धाव आली. विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. विजय मिळवलाय. अर्थातच किनारा स्पोर्ट्स कसबा बावडा संघाने पराभूत केलंय, शमवलंय कळंबी स्पोर्ट्स कळंबी संघाला. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला 500 कोडोली संघाच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत एमजे सनरायझर्स वठारचा संघ. या दोन्ही संघांमध्ये आजच्या दिवसातलं दुसरं महायुद्ध रंगणार आहे. या दोन्ही